ऑपरेशन सिंदूरबाबत आता सैन्य दलच खुलासे करू लागले। पाकिस्तानचे ड्रोन मिसाईल हल्ले परतवण्यासाठी भारतीय सैन्याने काय काय केलं, कोणती शस्त्र वापरली याची माहिती दिली जाते। अशातच एका जवानाचा भारतीयांना विश्वास देणारा व्हिडिओ समोर आलाय। वृत्तसंस्था ANI ने हा व्हिडिओ जारी केलाय। भारताने पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर हल्ले चढवले त्यापूर्वीपासून म्हणजेच पहलगाम हल्ला झाल्यापासून पाकिस्तानी सैन्य LOCवर तसंच आंतरराष्ट्रीय सीमेवर जोरदार उखळी तोफांसह गोळीबार करत होता। 6 मे रोजीच्या रात्री पाकिस्तानवर भारताने एअर स्ट्राईक केला। त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले करायचा प्रयत्न केला। याचवेळी 8-9 मेच्या रात्री पाकिस्तानी लष्कराने गोळीबाराच्या माऱ्याखाली दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न सुरू केला होता। यावेळचा प्रसंग भारतीय सैनिकांनी सांगितलाय। पाकिस्तानी चौकीवरून भारताच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरू होता। या ठिकाणाहून अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे भारतीय चौकीवरील सैनिक सतर्क झाले होते। रात्रीच्या वेळी समोरून गोळीबार सुरू झाला तेव्हा नाईट व्हिजन डिटेक्शन सिस्टीमवर घुसखोरी होताना दिसत होती। भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर अचूक मारा करून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला। यानंतर त्या पाकिस्तानी चौकीवर एवढ्या मोठ्या संख्येने गोळीबार बॉम्ब फोडण्यात आले की पाकिस्तान हैराण झालं। भारतीय सैनिक काही थांबत नाहीत असं वाटू लागताच पाकिस्तानने सकाळी पांढरा झेंडा फडकवला आणि गोळीबार थांबवण्यासाठी पाकिस्तान गयावया करू लागला। हे सर्व आपल्या सैनिकांना सांगितलंय। तसंच त्याने जोवर भारतीय सैन्य सीमेवर आहे तोवर देशाकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही असा विश्वासही व्यक्त केलाय। इस वक्त हम ऑपरेशन सिंदूर का हिस्सा हैं। हम IB पर हाई अलर्ट में तैनात हैं। ये पीछे जो आप एरिया देख पा रहे हो, ये वो एरिया है जहां से दुश्मन अक्सर इन्फिल्ट्रेशन की कोशिश करता रहता है और ऐसी ही एक कोशिश उन्होंने 8 और 9 मई की रात को की थी। 8 और 9 मई की रात को दुश्मन ने हमारे ऊपर अचानक फायरिंग की और उस फायरिंग की आड़ में उसने इन्फिल्ट्रेशन की कोशिश की। मैंने और मेरे साथियों ने उस इन्फिल्ट्रेशन की कोशिश को अपने ऑब्जर्वेशन इक्विपमेंट की मदद से डिटेक्ट किया, दुश्मन पर अचूक फायरिंग की और उसकी घुसपैठ की कोशिश को नाकाम किया। हमारी फायरिंग का नतीजा ये निकला कि सुबह तक दुश्मन अपने घुटनों पर आ गया और उसने अपनी पोस्ट पर व्हाइट फ्लैग लहरा दिया। हम अपने देशवासियों को यह यकीन दिलाते हैं कि जब तक भारतीय सेना देश की सरहदों पर तैनात है तब तक कोई भी इस देश की तरफ आंख उठाकर नहीं देख सकता। हम अपने देश के दुश्मनों की हर नापाक हरकत का मुंह तोड़ जवाब देंगे। जय हिंद। या व्हिडिओच्या अगदी काही तासांआधी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली। नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी पाकिस्तानी लष्करासोबत दिसू लागले आहेत। शनिवारी पाकिस्तानी लष्करासोबत लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी LOCवर आले होते। न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी Xवर याची माहिती दिली आहे, असं फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलंय। सिद्दीकी यांच्यानुसार पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आणि लष्कराचे कमांडर यांची POK मध्ये बैठक झाली। यानंतर ते LOCवर गेले। LOCच्या खालून बोगदा बनवून दहशतवाद्यांना सीमापार भारतात पाठवण्याचा त्यांचा प्लॅन असल्याचं सिद्दीकी यांचं म्हणणं आहे। त्यामुळे BSFने LOCवर गस्त वाढवली आहे। यापूर्वीही बोगदे बनवून भारतात दहशतवादी घुसल्याचे प्रकार समोर आले होते। इस्लामाबादने अशा प्रकारचे खोल सुरुंग खोदण्यासाठी माजी सैनिकांना LOCवर तैनात केलंय। त्यामुळे भारतीय सैन्याला अशा प्रकारचे खोल सुरुंग शोधण्याचे आदेश देण्यात आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, असं या वृत्तातही म्हटलेलं आहे। त्यामुळे या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर या जवानाने दिलेल्या माहितीतून भारत पाकचे सारे घातक मनसुबे हाणून पाडायला तयार असल्याचा, त्यासाठी सज्ज असल्याचा प्रत्यय येतोय असं आपण नक्कीच म्हणू शकतो। त्यामुळे आपल्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच आशा देणारा आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।